गेले 2-3 दिवस तेलाच्या किमती घसरत आहेत. यामागची कारणे आपण जाणून घेऊया आणि त्यानंतर मी 2 अनाउन्समेंट्स करणार आहे, ज्याच्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. लगेचच ऐकूयात तेलाच्या किमती का घसरतायत. एपिसोड स्टार्ट करायच्या आधी एक छोटीशी अनाउन्समेंट. इकॉन गली मराठी पॉडकास्टला तुम्ही सर्वांनी आत्तापर्यंत खूप छान प्रतिसाद दिलात. हा पॉडकास्ट प्रोड्यूस करणं सोपं नाही आहे. रिसर्च करणं, इंग्लिशमधून मराठीत ट्रान्सलेट करणं, स्क्रिप्ट बनवणं आणि मग रेकॉर्डिंग आणि एडिटिंग हे सगळं पकडून कमीत कमी एक अख्खा दिवस द्यावा लागतो. या व्हेंचरमधून मला फायनान्शियली काहीच फायदा होत नाही, पण मानसिक समाधान नक्की मिळतं. तुम्हाला जर असं वाटत असेल की ह्या पॉडकास्टमुळे तुम्हाला थोडा तरी फायदा होत आहे, तर तुम्ही देखील हा पॉडकास्ट प्रोड्यूस करू शकता. तुम्ही माझी एक कॉफी स्पॉन्सर करू शकता किंवा माझा अख्खा लंच. शो नोट्समध्ये बाय मी अ कॉफी या वेबसाईटची एक लिंक आहे, ती ओपन करून तुम्हाला हवी तितकी अमाऊंट टाकून तुम्ही ह्या पॉडकास्टला सपोर्ट करू शकता. थँक यू वन्स अगेन फॉर ऑल द लव्ह अँड सपोर्ट. लेट्स गो बॅक टू द एपिसोड. IMFने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केला आहे, ज्यात असं लिहिलेलं आहे की जागतिक मंदीचे रिस्क वाढत आहेत. ह्यामुळे ऑइल प्राइसेस फार घसरत आहेत. यामागे बेसिक एक कारण असं की जर ग्लोबल रिसेशन असेल, म्हणजे जागतिक मंदी असेल, तर विविध गोष्टींच्या डिमांड्स कमी होतील. आणि जेव्हा एक ॲग्रिगेट डिमांड म्हणजे एक टोटल जागतिक लेवलवर कुठल्याही वस्तूंची डिमांड कमी होते, म्हणजे आपण कमी गोष्टी विकत घेऊ, कमी ठिकाणी फिरायला जाऊ, कमी सर्व्हिसेसचा लाभ घेऊ, या सगळ्या गोष्टींमुळे ऑइलची डिमांड पण कमी होते. अजून एक मोठा सिग्नल चायनामधून आला आहे. तिथे इकॉनॉमिक कंडिशन वाईट आहेच आहे, नो डाऊट, पण त्याचबरोबर शांघाय आणि शेंझेन ह्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोविडच्या केसेस परत वाढत आहेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, चायनामध्ये झिरो टॉलरन्स पॉलिसी अजूनही कोविड बाबतीत आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने म्युन्सिपॅलिटी स्कूल्स बंद केलेले आहेत, टुरिस्ट स्पॉट्सवर जाण्यास मनाई केली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे एंटरटेनमेंट रिलेटेड गोष्टी आहेत त्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे ओव्हरऑल मोबिलिटी तिकडे कमी झालेली आहे आणि मंदीचं वातावरण तिकडे ऑलरेडी तयार झालेलं आहे. आणि जेव्हा चायनाच्या इकॉनॉमीमध्ये काही प्रॉब्लेम्स येतात, त्याचे पडसाद पूर्ण जगात उमटतात, कारण चायना अजूनही वर्ल्ड्स फॅक्टरी आहे. आणि त्याचबरोबर चायना जगात सर्वात जास्त क्रूड ऑइल इम्पोर्ट करणारा देश आहे. आणि म्हणूनच या काही 2-3 संकेतांमुळे क्रूड ऑइलची प्राईस गेले 2-3 दिवस कमी होती आहे. पण एका अर्थी बघितलं तर हा एक अंदाज ऑलरेडी होता. मागच्या आठवड्यात ओपेकने डिसाईड केलं की 2 मिलियन बॅरल पर डेने ऑइलचं प्रोडक्शन हे कमी केलं जाईल, असं ओपेकने मागच्या आठवड्यातच जाहीर केलं होतं. ओव्हरऑलच एनर्जी सेक्टरवर फार मोठा दबाव आलेला आहे आणि त्यामुळे क्रूड ऑइलचे प्राइसेस कमी होत आहेत. ॲट द सेम टाईम US आणि सौदी अरेबिया यांच्यातलं एक घट्ट नातं होतं, त्यामध्ये काहीतरी तफावत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता ह्या तफावतीचा किती लाँग टर्म इम्पॅक्ट आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही, पण ही जस्ट आत्ताची बातमी आहे. त्यामुळे ह्याच्यावरनं अख्खं निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. पण ही अशी एक बातमी आहे ज्याच्यामुळे एनर्जी मार्केटमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याबरोबरच फ्रान्समध्ये एक छोटासा प्रॉब्लेम चालू होता, तो म्हणजे तिथल्या ऑइल रिफायनरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी स्ट्राईक केला होता. या स्ट्राईक्समुळे त्यांच्या रिटेल स्टेशन्सवर एक तुटवडा निर्माण झाला होता. या कारणामुळे फ्रान्सला स्ट्रॅटेजिक रिझर्व्स वापरायला लागले होते. आणि या सगळ्यामुळे ऑन ॲन ॲव्हरेज 2/3 फ्रान्सची रिफायनिंग कॅपॅसिटी ही पॅरलाइज झाली होती. एकंदरीतच बघितलं तर एनर्जी सेक्टरमध्ये काही ना काहीतरी हालचाल चालू आहे. प्राइसेस वर खाली आपल्याला दिसत आहेत दर आठवड्याला. आणि म्हणूनच हा अख्खा एक सिनारिओ कसा ॲनलाइज करायचा, या संबंधीचं नॉलेज कसं मिळवायचं आणि एकंदरीतच भारतात काय परिस्थिती उद्भवेल, ह्यावर आपण एक छान ॲनालिसिस करणार आहोत. आणि हे मी नाही सांगणार आहे तुम्हाला, आपल्याबरोबर नेक्स्ट एपिसोडपासून नवीन गेस्ट येणार आहेत. आणि मी त्याच्यासाठी फार जास्त एक्सायटेड आहे, कारण हा इंटरव्ह्यू खूप छान झालेला आहे. अख्खं एनर्जी सेक्टरचं डायनॅमिक्स, जिओपॉलिटिकल लेवलला काय चालतं आणि भारतात काय काय वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत, हे संपूर्ण नॉलेज मला ह्या इंटरव्ह्यूमधून मिळालं होतं आणि ते तुमच्यासमोर नेक्स्ट एपिसोडपासून सादर केलं जाईल.
सो आय एम रिअली हॅपी अँड एक्सायटेड फॉर इट. आणखीन एक दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे आपला हा इकॉन गली मराठी पॉडकास्ट हा आजपासून स्टोरी टेल या मराठी ऑडिओ बुक्सच्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहे. तुम्हाला सगळे पास्ट एपिसोड स्टोरी टेलवरती देखील आता मिळतील आणि तुमच्या ओळखीतले जे कोणी आहेत ज्यांच्याकडे स्टोरी टेल ॲप आहे आणि ज्यांनी हा पॉडकास्ट अजूनही ऐकलेला नाही आहे त्यांना तुम्ही आता नक्कीच सांगू शकता की स्टोरी टेलवर देखील हा पॉडकास्ट अवेलेबल आहे. सो प्लीज लवकर जा आणि लवकरात लवकर या पॉडकास्टला फॉलो करा, सबस्क्राईब करा, रेट करा, रिव्ह्यू करा, लाईक करा, शेअर करा आणि ऐकत राहा इकॉन गली मराठी पॉडकास्ट. थँक्यू. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.